त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी होत असते। त्यासाठी मंदिर प्रशासनानं एक मोफत दर्शन रांग व एक देणगी दर्शन रांग असे दोन पर्याय आहेत। देणगी दर्शन रांगेसाठी प्रति व्यक्ती 200 रुपये घेतली जातात। त्यासाठी मंदिर परिसरात दर्शन पास काउंटर तसेच ऑनलाईन दर्शन पास काढण्याची व्यवस्था आहे। मागील काही दिवसात माध्यमांमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात ऑनलाईन दर्शन पासमध्ये काळाबाजार होत असल्याबाबत प्रसिद्ध झालं होतं। त्याबाबत पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील तसेच मंदिराचे पदसिद्ध अध्यक्ष अतिरिक्त सत्र न्यायाधीश सचिन भन्साळी यांनी त्यांची गंभीर दखल घेऊन असे गैरप्रकार उघडकीस आणून त्याबाबत कडक कारवाई करण्याचे त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यास सूचना दिल्या। सदरबाबत खातरजमा करून गुप्त माहितीच्या आधारे त्र्यंबकेश्वर परिसरातून एकूण 5 इसमांना ताब्यात घेऊन ते बनावट नाव व पत्ता, बनावट ओळखपत्र क्रमांक वापरून मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पास मिळवून ते गरजवंत भाविकांना प्रति व्यक्ती 200 रुपये दराचा देणगी पास प्रति व्यक्ती 700 रुपये ते 1000 रुपये या दरानं विकून बनावट पासचा काळाबाजार करत असल्याचं झडतीतून मिळालेल्या मोबाईलमधून व मेल IDचे हिस्ट्रीवरून दिसून आल्यानं त्यांचे विरुद्ध पोलीस प्रशासनातर्फे तक्रार देऊन संघटितपणे गुन्हा रजिस्ट्रेशन क्रमांक 102/2025 दाखल करण्यात आला असून त्यांना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। त्यांच्या आत्तापर्यंत झालेल्या तपासात त्यांनी एकूण 1648 बनावट देणगी पास काढल्याचे निष्पन्न आहे। त्यामध्ये एकूण अंदाजे 5000 भाविकांना बनावट पास चढ्या भावानं विकल्याचं दिसून येत आहे। यामध्ये अटक आरोपींची नावं आणि पत्ते: दिलीप नाना झोले, राहणार पेगलवाडी त्रिंबक, तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक; सुदाम राजू बदादे, राहणार पेगलवाडी नाशिक, तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक; समाधान झुंबर चौथे, राहणार रोकडवाडी; शिवराज दिनकर आहेर, राहणार रोकडेवाडी। नमूद कारवाईमध्ये ऑनलाईन पास काढण्याची सिस्टीम ही सदोष असल्याचं दिसून येत असून त्यामध्ये अनेक सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे मंदिर प्रशासनाचे अध्यक्ष यांच्याशी चर्चा झाली असून यामध्ये कडक योग्य त्या सुधारणा तातडीनं करण्यात येणार आहेत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पेठ वासुदेव देसले, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक रवी मगर, त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गावित यांचे समेत जाधव, मुळाने, ठाकरे, बोराडे, राठोड हे पुढील तपास करत आहे। आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी। प्रतिनिधी इम्रान शेखसह मुनीर सय्यद।